मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरातील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ आज खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आंदोलन केलं जात आहे। सोनम वांगचुक यांना समर्थन देण्यासाठी हे आंदोलन केलं जात आहे। परंतु या आंदोलनामध्ये आपण जर बघितलं तर वेगवेगळी मंडळी जी आहे ती सुद्धा सहभागी झालेली आपल्याला बघायला मिळत आहे। तरुण मोठ्या संख्येने या ठिकाणी त्यांना कुणीही न बोलवता आलेलं आपल्याला बघायला मिळत आहे। त्यांनी छोटे छोटे पॅम्फलेट छापलेले आहेत। प्रत्येकाचं काहीतरी म्हणणं आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। कुठून आले तुम्ही? इथे वरलीतून। बरं, काय म्हणणं आहे तुमचं? आज तुम्ही सोनम वांगचुक यांचा फोटो घेऊन इथं आलेला आहात, काय तुमचं म्हणणं आहे? जो कल हुआ वो बहुत गलत था, तो बहुत पीसफुल वे में प्रोटेस्ट चालू था और जिस प्रकार से जैसे अभिजीत बाहर गया था और उन्होंने एकदम जामर लगा कि रातों रात डीसीपी चेंज करके जिस वे में किया, एक टाइम पे जो ट्रैक्शन इसको मिल रहा था उतना स्ट्रांग नहीं था, लेकिन कल जो हुआ बहुत बेईमानी तरीके से हुआ है। उसके बाद जो इन्फ्लुएंस हुआ यहाँ का यूथ इंक्लूडिंग मी, सो आई वॉज बिटवीन द लाइन्स दैट क्या चल रहा है, बट लेकिन जो कल हुआ वो वॉज द लास्ट नेल इन द कॉफिन, सो दैट ड्रोव मी एंड आई थॉट आई माइट नॉट बी एबल टू गो टुमारो इन दिल्ली। बट तुम्हाला सुद्धा असं वाटतं की सोनम वांगचुक यांची जी मागणी आहे ती मागणी रास्त आहे, त्या मागणीचं पालन शासनानं केलं असतं, त्यांची मागणी जर अंमलात आणली गेली असती तर हे आंदोलन इतकं वाढलं नसतं? तो सबसे प्राइमरी डिमांड ये है धर्मेंद्र प्रधान का इस्तीफ़ा देना, वो अकाउंटेबिलिटी के बेसिस पे है, पर ये जो प्रॉब्लम है बहुत नीचे तक जाती है और एजुकेशन में रिफॉर्म्स होना बहुत ज़रूरी है, क्योंकि ये सिर्फ एक बीजेपी प्रॉब्लम नहीं है, पूरी मशीनरी की प्रॉब्लम है। तो जब तक वो रूट से नहीं ठीक होता तब तक प्रॉब्लम रिजॉल्व नहीं होगा। उसके लिए जो मांगे रखी गई हैं वो सारी माननी पड़ेगी। अजून काही जण आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया। आप कहाँ से आए हैं और आपका क्या कहना है? मी मुंबईमधूनच आलेली आहे आणि माझं असं म्हणणं आहे की आपण एका डेमोक्रेटिक कंट्रीमध्ये राहत आहोत। आपल्याला संविधानाने अधिकार दिला आहे, तो एक पीसफुल प्रोटेस्ट होता। जर सामान्य माणसाला त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी और त्यांच्या मागण्या ठेवण्यासाठी सरकारसमोर जर 20-21 दिवस हंगर स्ट्राईकवर जावं लागत असेल आणि तरी सरकार ऐकत नसेल आणि त्याच्यानंतर न ऐकून सुद्धा ते असं जबरदस्ती प्रोटेस्टमधून उचलून घेऊन जाणं हे कितपत बरोबर आहे? काय आपण एका डेमोक्रेटिक कंट्रीमध्ये राहतो हे बरोबर आहे का? हा प्रश्न आपल्याला स्वतःहून विचारला गेला पाहिजे। जर हा प्रोटेस्ट एवढा फेमस झाला, एवढं त्याला कव्हरेज मिळालं मीडियाकडून वगैरे, तरी सुद्धा मागण्या पूर्ण केलेल्या जात नाहीये, जर उद्या सामान्य माणसाबरोबर ज्याला काही मीडिया कव्हरेज सुद्धा मिळत नाहीये त्याच्याबरोबर काय होईल उद्या जर काही झालं तर? मला एक सांग, त्यांची जी मागणी आहे त्या मागणीला तुझं समर्थन आहे का? तुला असं वाटतं का की नीटच्या परीक्षेचा जो काही घोळ झाला आहे त्या घोळाला सावरण्यासाठी किंवा त्या घोळातून बाहेर पडण्यासाठी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हे एकमेव त्याच्यामधलं सोल्युशन आहे? एकतर फक्त नीटचा घोळ झालेला नाही आहे, आता हा 20-21 दिवसांचा प्रोटेस्ट चालू असताना सुद्धा एक पेपर लीक झालेला आहे। साधारण त्यांच्या कालावधीमध्ये 90 ते 95 पेपर लीक झालेले आहेत आणि त्याची सरकारकडून काहीच अकाउंटेबिलिटी नाही आहे। तुम्ही कोणत्या पॉलिटिकल पार्टीमधून येता हे मॅटरच नाही करत, तुम्ही अकाउंटेबल तर व्हा आधी। ठीक आहे, तुम्हाला इस्तीफा नाही द्यायचा असेल तुम्ही पुढे तर या, तुम्ही आन्सर तर करा, तुम्ही काहीतरी रिस्पॉन्स करा। असं काही रिस्पॉन्सच नाही आहे, हे कसं चालेल? आणि रिस्पॉन्स नाहीये वरती तुम्ही उचलून घेऊन जाणार, ॲब्डक्ट करणार, लाठीचार्ज करणार, हे कितपत बरोबर आहे? हे डेमोक्रेटिक कंट्रीमध्ये बरोबर नाही आहे। लोकशाहीमध्ये संवाद अत्यंत महत्त्वाचा असतो हे सांगण्याचा प्रयत्न या सगळ्या तरुणांच्या वतीने या ठिकाणी केला जातोय। संवाद साधणं गरजेचं होतं, ज्यात सरकार कमी पडलं असं या तरुणांचं म्हणणं आहे।